वर्षीच्या विधानसभेच्या निवडणुका महाराष्ट्रामध्ये झाल्या होत्या त्यावेळेला जागा वाटपावरून महाविकास आघाडीमध्ये अनेक दिवस चर्चा या अडलेल्या पाहायला मिळालेल्या होत्या आणि शेवटी जागा वाटप झालं। मात्र त्याच्यामध्ये म्हणावं तेवढं यश महाविकास आघाडीला आलं नव्हतं आणि तशाच पद्धतीने महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीने निकाल लागलेले होते तसेच निकाल आपल्याला बिहारमध्ये सुद्धा पाहायला मिळतात। एनडीएला मोठा या ठिकाणी विजय मिळताना दिसून येतोय आणि त्या पार्श्वभूमीवर दानवे जे महाविकास आघाडीमधील शिवसेना युबीटीचे नेते आहेत त्यांनी काँग्रेसवर आगपाखड केली आहे। तेजस्वी यादवांना मुख्यमंत्री पदाचा चेहरा घोषित करण्यासाठी लावलेला मोठा वेळ हा एक महत्वाचा आहे। जागा वाटप जे काँग्रेस आणि तेजस्वी यादवचा जो पक्ष आहे हे फॉर्म भरण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत चालू होता आणि त्यावेळेस खरं तर राहुल गांधींची ज्यावेळेस मतदान यादीच्या विषयीची जागृती यात्रा होती त्याच वेळेस तिला मिळालेला प्रतिसाद बघितला तर तेजस्वी यादव त्यावेळेसच मुख्यमंत्री पदाचा चेहरा जाहीर करणं हे फायद्याचं ठरलं असतं, परंतु ही चूक त्यावेळेस केलेली आहे। मी म्हणणार नाही की तेवढ्याच याच्यामुळे सगळ्या गोष्टी झाल्या असेल, ज्या ज्या कमतरता झाल्या असेल, सत्तेचा मिसयूज झाला असेल, मतदार याद्याचा घोळ हा तर आहेच, पण कुठं ना कुठं काँग्रेस असेल, तेजस्वी यादवांचा पक्ष असेल हा कमी पडला हे कबूल केलं पाहिजे। काँग्रेसचं असंच आहे, काँग्रेस जागा वाटपात याच्यात मोठ्या प्रमाणावर नुसता वाटा मागते, प्रत्यक्षात ज्यावेळेस विजयाचं वेळ येते त्यावेळेस काँग्रेसचं विजयाचं प्रमाण हे अतिशय कमी असतं। ही काँग्रेसची मानसिकता आहे। आता आम्ही नगरपालिका वगैरे विषयी सुद्धा बोलतो तर काँग्रेसच्या कार्यकर्त्याची हीच मानसिकता असते आणि त्याच्यामुळं मला असं वाटतं बाकीच्या लोकांचं सुद्धा नुकसान होत असतं।